हाय हॅलो नमस्कार। संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि मी आली आहे शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी। असंच कंटाळा येतो घरामध्ये, त्यामुळे मी थोडंसं फिरायला येते आणि मुलं सुद्धा माझ्या सोबत आहेत। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्या बकऱ्याची ओळख करून दिलेली, कोणाचं आहे, काय आहे आणि कशासाठी आहे आमच्याबरोबर, ते सगळं सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये। आणि इथे बाबासुद्धा आहेत, म्हणजे सासरे आहेत, ते शेतात थोडंसं काम करतात आहे। आणि हे जे शेत दिसतं, या काट्या वगैरे तुम्हाला दिसतात, तर हा दोडका आहे बघा, सुकलेला दिसतोय तुम्हाला दोडका, हात लावलाय बघा। तर हे दोडक्याचं वेल आहे। एक 6 महिन्यापूर्वी आम्ही इथे दोडका केलेला, 6 काय 4-5 महिने झाले असेल आम्ही इथे दोडका केलेला। खूप छान असा आलेला दोडका। तर तेच हे शेत आहे आणि आम्ही भाजीपाला विकतो, भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतो, विकतो मार्केटमध्ये, स्वतः विकतो कधी कधी। आणि जर नाही आमच्याकडून झालं, जास्त जर भाजीपाला असेल तर मग व्यापाऱ्यांना आम्ही विकतो होलसेल रेटमध्ये, त्यांना होलसेलमध्ये देतो, पण आम्हाला त्याचा कमी फायदा होतो। आणि आम्ही स्वतः विकला तर थोडा जास्त होतो, म्हणजे त्यांनी 1000 रुपयाला जर घेतलं, म्हणजे एक टोपली वांगी किंवा काही दोडका वगैरे काही असेल भाजी वगैरे, आणि त्यांनी 1000 रुपये जर घेतले आणि आम्ही स्वतःहून विकला तर आम्हाला 2000 भेटतात आणि ते मात्र 1000 रुपये देतात, असं आहे। तर हे दोडक्याचं केलेला प्लॉट आहे, इथे दोडका केलेला खूप छान आलेला, मोठ्या प्रमाणात दोडका आलेला। तर आत्ता परत काही दिवसांनी ह्याच्यामध्ये दोडकाच घालायचा आहे, त्याच्यामुळे ह्या काट्या वगैरे काढल्या नाही। जेव्हा इथे दोडका चालू होता येणं वगैरे किंवा विकणं, तेव्हा मी इथे नव्हती, काहीतरी 4-5 महिने झाले, दिवाळीनंतर काहीतरी दोडका घ्यायचं काम झालं। आणि हे शेत आजूबाजूला शेती आहे ती आमचीच आहे, खूप शेती आहे आमची। आणि आम्ही भाजीपाला खूप मोठ्या प्रमाणात घेतो, बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहेत। आणि इथे आंब्याचं झाड दिसते बघा, हे सुद्धा आमचंच आहे आणि किती मस्त आंबे लागलेत, असं म्हणजे तोंडाला पाणी सुटलं बघूनच, मस्त हिरवेगार, पण पिकलेले नव्हते अजून, कदाचित पिकायला खूप वेळ आहे, असं ते मोहर किंवा पाड वगैरे म्हणतात ना, तो अजून आला नव्हता। करम वगैरे करायला खूप छान आहे, बघूनच असं आंबट आंबट वाटत होतं तोंडामध्ये। तर बघा किती मस्त सुंदर आंबे लागले, खूप लागलेत। तर 1-2 आम्ही करम करायला घेतले आंबे, कच्चे असे करम, पण खूप छान होते। म्हणजे करम जर काय, बहुतेक जणांना माहीत असेल आंब्याची करम म्हणजे काय, आंबे कट वगैरे करून त्याला चटणी मीठ लावून खातात, तोंडी लावतात, असे खातात, जेवणावर खातात, आपल्याला जसं आवडेल तसे। तर भरपूर आंबे लागलेले बघा। इथे अजून एक ठिकाणी आमचं शेत आहे, तिथे भरपूर झाडं आहेत, इथे थोडी कमी आहेत। आणि ही जी शेती आहे ती माझ्या सासरचं घर आहे त्याच्या समोरच आहे, आणि काही ठिकाणी शेती आहे तिथे भरपूर झाडं आहेत। तर म्हटलं फेरफटका मारावा म्हणून आम्ही आलेलो, छान वाटतं संध्याकाळचं असं फिरायला, ऊन पण थोडं कमी झालेलं। आणि आंब्याचे बरेच प्रकार आहेत, मला काही एवढे माहीत नाही, आणि खूप छान वाटत होतं आंबे वगैरे बघून सगळे। तर इथं फिरणं चालू आहे। आणि हे बघा बकरं, ह्याची स्टोरी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे की काय आहे वगैरे, कसं ते आपलंसं झालं। तर इथे मुलं वगैरे आहेत आणि फिरत आहोत आम्ही शेतामध्ये, काय सध्या चालू आहे हे मी बघत असते, म्हणजे कुठलं पीक आहे, कुठल्या शेतामध्ये काय घातलं आहे। आणि जो खालती दिसतोय तिथे मका घातलेला अजून व्हायचा बाकी आहे, म्हणजे वाढायचा बाकी आहे, थोडासा झालेला आहे बघा मका। तर ते शेतसुद्धा आमचंच आहे मक्याचं। आणि मका सुकत घालताना पण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की तो सुकत घातलेला, तो मग ते दाणे वगैरे काढतात आणि मग ते भरडून वगैरे आणून जनावरांना घालतात, आमची जनावरं पण भरपूर आहेत। आणि ते बघा मस्त असं फिरतंय खेळतंय, दरवेळेला बांधूनच असतं। आणि आता बघा, तर हे बघा माझा मुलगा पळाल्यावर लगेच तो पण पाठी पळाला, खूप छान आहे, मस्त आहे, एवढा जीव लावला ना त्याने आम्हाला। तर मस्त जिथे जाऊ तिथे येत होतं, त्याला जरासुद्धा असं बांधायची किंवा पकडायची गरज लागत नव्हती, खूप छान, मला पण खूप मस्त वाटत होतं त्याच्याबरोबर। पण आम्ही काही दिवसांनी जाणार आहे गुजरातला, तर मग ते काय माहितीच काय, म्हणजे त्याला कोण फिरवणार वगैरे, घरच्यांना एवढा वेळ नसतो, तर काही दिवसासाठीच आणलेला आम्ही लोकांचं आहे। तर आम्हाला असंच टाईमपाससाठी आणलेलं मुलांना वगैरे। तर हे बघा मस्त असं वातावरण झालं आहे शेतामध्ये, किती मोकळं शेत आहे बघा, मस्त एन्जॉय करतं। आणि ते बघा ते पण मस्त फिरत वगैरे होतं, आम्ही जिथे जाऊ म्हणजे मुलं जिथे पळतील वगैरे ते त्याच्या पाठी जात होतं।
तर इथे मस्त फेरफटका मारते मी आणि समोर दिसते बघा घर आहे ते सासरचं, जवळच आली आहे. मस्त मोकळं वातावरण आहे आणि थोडी सावली झालेली, छान वाटत होतं. आणि याचं पुढचं शेत आहे, तिथे आम्ही वांगी घातलेली, तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला. माकडं वगैरे आलेली आणि वांगी सगळी खात होती, तो मी व्हिडिओ टाकला. 6 महिने झाले असतील, दिवाळीच्या आसपासचा व्हिडिओ आहे तो. म्हणजे सासरी मी 6 महिन्यातनं अशी 15-20 दिवसासाठी येते. आम्ही गुजरातला राहतो. सासर म्हणजे कोल्हापूर हे माझं सासर आहे. कोल्हापूरला मी येते आणि शेती आमची खूप आहे. बरेचसे कडधान्य, भाजीपाला किंवा ऊस वगैरे, भात वगैरे, शेंगा म्हणा, भुईमुग म्हणतात त्याला, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतो. आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्या घरच्या असतात. बाहेर जास्त आम्ही विक्रीचं काहीही घेत नाही, सगळं शेतातलंच असतं आमचं. मस्त ताजं वगैरे भाजीपाला तर शेतातलाच असतो. आणि ही झाडं दिसतात आहे, तर ह्याच्यामध्ये एक झाड चिकूचं आहे, एक झाड आहे ते पेरूचं आहे आणि एक लिंबूचं आहे. अशी झाडं आहेत ती. ह्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत बरेचसे. तर सासरचे व्हिडिओ 6 महिन्यापूर्वी मी टाकलेले आहेत. खूप छान छान व्हिडिओ आहेत. आणि ते समोर दिसते बघा, ते घर आहे माझं सासरचं. तर इथे आम्ही आलो आहोत जवळपासच मस्त वगैरे फेरफटका मारायला. आणि कधी कधी जर म्हणजे घरामध्ये खूप गोंधळ वगैरे असला तर इथेच मी येते एडिटिंग वगैरे करायला किंवा व्हॉइस ओव्हर द्यायला. शांत वातावरण असतं एकदम, दुपारच्या वेळेला येते. कधी कधी भीती पण वाटते, कारण का एकदम सुनसान असतं, तर कुठून तरी काहीतरी यायचं म्हणून भीती पण वाटते, पण सवय झालेली असते. आणि हे बघा किती मस्त खेळतंय आमच्याबरोबर, त्याला पण मोकळं मोकळं वाटत होतं मस्त मध्ये. आणि हे बघा एका झाडाची फांदी दिली आम्ही काढून त्याला खायला, पत्ते वगैरे. आम्हाला सध्या म्हणजे एवढं माहीत नाही की ते काय खातात वगैरे. बाबळीचा आणि चिंचेचा पाला खातात एवढं माहिती आहे, कारण थोडीफार आहे माहिती, पण गावच्या लोकांना भरपूर असते. तर इथे मी त्याच्यावर टाईमपास करत होती, खेळत होती, छान वाटत होतं मला. आणि मला आवड पण आहे अशी, म्हणजे कुत्रे मांजऱ्यांची अशी म्हणजे लहान पिल्लं असतात ती. तर इथे बघा वातावरण किती मस्त आहे, शांत वगैरे. थोडा वेळ मी बसली, टाईमपास करत होती त्याच्याबरोबर. आणि जरा फिरून वगैरे आल्यावर मस्त वाटतं, एकदम फ्रेश वगैरे वाटतं. जेवणाला अजून वेळ होता, 6-6:30ला मी जेवणाला लागते. इथे बसलेली थोड्या वेळ शेतामध्ये. आणि हे सिमेंटचं घर दिसतंय ते आमचं आहे समोरचं. तर इथे टाईमपास चालू होता मुलाचा, आणि ते पण मस्त बसलेलं बघा आमच्याबरोबर, छान होतं, क्यूट असं. तर चला आता मी निघाली आहे घरी. आंबा हा काढलेला आहे करम करण्यासाठी, बघू आता गेल्यावर थोड्या वेळाने करेल त्याची करम मस्तमध्ये. तर एकच घेतला, कारण खातील नाही खातील, जर खाल्ली तर मग परत नेक्स्ट टाईम मी करेल वगैरे. तर चालली आहे मी घरी, कारण जेवण वगैरे बाकी आहे आणि जेवणाला लवकरच लागावं लागतं, 6 वाजले आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी काही दिवसांनी जाणार आहे रिटर्न गुजरातला, तर तो कदाचित व्हिडिओ येईल. आणि असेच याला गोट्यामध्ये बांधायचं आहे आम्हाला, आणि मग त्याच्यानंतर घरी जाणार आहोत. गोट्यामध्ये बांधून वगैरे. जनावरं पण आहेत काही, बैल नाही आहे. बैल आमची पहिला होती, पण ती ट्रॅक्टर घेतल्यापासून मग बैल आम्ही ठेवत नाही, कारण त्यांचं करावं पण खूप लागतं. आणि म्हशी वगैरे आहेत दुधाच्या, तर तुम्हाला दिसेलच गोटा वगैरे असं. तर हा बघा आम्ही आलेलो आहोत गोट्यामध्ये. हे पाडं आहे, हाऊस आहे आम्हाला अशा म्हणजे जनावरांची वगैरे, तर ते इथे घेतलेलं आहे बघा.